हॅलो, नमस्कार. मी तुम्हाला शालिवाहन शक 1947 विश्वावसु नाम संवत्सर इसवी सन 2025-26 आणि विक्रम संवत आहे 2081 ते 2082 यामध्ये. आणि हे आपलं भाद्रपद या महिन्याविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे की पुराणात दिलेल्या माहितीनुसार की भाद्रपद महिन्यामध्ये मौनव्रत हा एक त्यामध्ये सण येतो आणि त्यामध्ये जलाशयावर स्नान करून कवळ्यात दुर्वा घेऊन त्यांचा हार करायचा असतो आणि ती त्यांची पूजा करून तो हार स्त्रियांनी आपल्या डाव्या हातात आणि पुरुषांनी आपल्या उजव्या हातात बांधायचा असतो. आणि हे करताना मौनव्रत पाळावे आणि हे 16 दिवसांचे व्रत आहे. आता भाद्रपदातील दुसरा येणारा सण म्हणजे ऋषीपंचमी. गणपतीच्या दुसऱ्या दिवशी हा सण असतो. म्हणजे स्त्रियांना जो मासिक पाळी येते त्या मासिक पाळीत होणारे दोष संपूर्णपणे नाहीसे होण्यासाठी स्त्रियांनी व पुरुषांनीसुद्धा हे व्रत करायचे असते. म्हणजे आणि त्यावेळी नांगरलेल्या जमिनीतील म्हणजे शेतकरी जी जमीन नांगरतात त्या नांगरलेल्या जमिनीतून आलेलं कुठलंही अन्नधान्य ह्यांचं भक्षण त्या दिवशी करू नये. तर म्हणजे बैलांच्या कष्टाशिवाय किंवा शेतकऱ्यांनी शेतात जमीन उखरून वगैरे जे काही काम केलेलं असतं तर त्यातून निर्माण झालेलं भाज्या, धान्य, फळं वगैरे खाऊ नये. आता अनंत चतुर्दशी या दिवशी अनंताची पूजा करायची असते. स्वतःला जर काही अडचण असतील तर ब्राह्मणांकडून पूजा करून घ्यावी, कारण हे व्रत इतर कोणत्याही सोयीच्या दिवशी करता येत नाही, कारण या व्रताचा लोप होत नाही. हे भाद्रपद महिन्यातील अतिशय महत्त्वाच्या सणांविषयी मी तुम्हाला माहिती देत आहे. आणि भाद्रपद संपला की अश्विन महिना सुरू होतो. आता मी तुम्हाला पितृपक्षाबद्दल माझा पहिला एक व्हिडिओ दिलेला आहेच. त्यात संपूर्ण माहिती दिलेली आहे, पण अजूनही काही संदर्भातून मला माहिती मिळालेली आहे, त्याचं मी तुम्हाला त्याबद्दलसुद्धा तुम्हाला माहिती देत आहे. तर पितृपक्षात कसं असतं ना की ते पितरांसाठी म्हणजे आपल्या मागच्या पिढीत जे काही मृत झालेले लोक आहेत तर त्यांच्याप्रती आपण आदर निर्माण करायचा, त्यांना मान द्यायचा. कारण आपल्यावरती आकाशात जे 7 पाताल असतात त्यातील एक भागात पितर लोक वास्तव्य करून असतात. तर आणि त्यांनासुद्धा देवाने एक विशिष्ट पिरियड दिलेला आहे की त्यावेळी तुम्ही पृथ्वीवर जा आणि तुमच्या पिढ्यातील तुमच्या वंशातील लोक तुमच्यासाठी काय काय करतात ते पहा. आणि त्यावेळी ते लोक म्हणजे अदृश्य रूपाने पृथ्वीवर येतात आणि वाट बघत असतात की माझ्या खानदानातले, माझ्या घरातले, मी माझा जिथे मृत्यू झाला तिथले लोक माझ्यासाठी काय करतात, ते माझ्यासाठी म्हणजे अन्न, पाणी, जल देतात की नाही, त्यांचं कसं काय चाललं आहे, हे अदृश्य रूपाने ते बघतात आणि वास्तव्य करून राहतात. म्हणजे ते ताटकळत उभे असतात की हे मला काय देतील, कसं देतील, ह्यासाठी आता मी तुम्हाला माहिती देत आहे. तर बघा, म्हणजे पितृपक्षात कसं आणि लोकांच्या मनात या पितृपक्षाविषयी खूप संभ्रम आहेत. काय करावे आणि काय करू नये असं म्हणजे त्यांना वाटत असतं. तर पितृपक्षाच्या काळात व्यक्तीने मोहरीचे तेल, मीठ आणि झाडू या 3 वस्तू खरेदी करू नयेत. कारण मोहरीचे तेल हे शनी ग्रहाचे प्रतीक मानले जाते आणि ते तिखट असते. याचा अर्थ पितृपक्षात ते खरेदी केल्याने शनीचा अशुभ प्रभाव पडतो. असे केल्याने जीवनात कटकटी होऊ शकतात असे मानले जाते. आता झाडू हे लक्ष्मी देवीचे प्रतीक आहे. पितृपक्षात झाडू खरेदी केल्याने धनहानी होऊ शकते, त्याच्यामुळे पितृपक्षात झाडू खरेदी करू नये.
तसेच मीठ हे लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. याशिवाय ते शुभप्रसंगी खरेदी केले जाते. म्हणून पितृपक्षाच्या काळातही मीठ खरेदी करू नये. जर आपल्या घरात मिठाचं संपत येणार असेल तर त्या काळात पितृपक्ष सुरू व्हायच्या आधीच मीठ जास्तीचे आणून ठेवावे, म्हणजेच प्रॉब्लेम येत नाही. तसेच पक्षात पितरांना अर्पण केल्यानंतर मोहरीचे तेल किंवा मीठ दानासाठी विकत घ्यायचे असेल तर त्यावर कोणतेही बंधन नाही. पितृपक्ष काळात दारावर आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये. पितर कोणत्याही रूपात दारावर येऊ शकतात, म्हणून प्रत्येक जीवाचा आदर करावा. या काळात शिळं अन्न खाऊ नये. या व्यतिरिक्त चणे, मसूर, साग, सातू, जिरं, मुळा, काळं मीठ, काकडी आणि दुधी भोपळा खाणे टाळावे. हल्लीच्या काळात हे खाणे पिणे शक्य असेल तरच बघा, नाहीतर बोलाल की बाहेरचा टिफिन लावला तर ते काय खाऊ का न खाऊ. तर अशावेळी जर अटीतटीचा प्रसंग असेल तर अन्न हे पूर्ण ब्रह्म समजून खावे. तसेच आध्यात्मिक कार्य, दैवी उपाय, तोडगे याला कोणताही प्रतिबंध नाही. उलट पितृपक्षात पितरांसाठी चांगले कर्म करून त्यांचे सर्व कर्म पितरांना अर्पण केले असता पितर आपल्याला आशीर्वाद देतात. काही वेळा एखाद्या माणसाला वाईट परिस्थिती येते तर ते पितरांचे सुद्धा त्याला आशीर्वाद नसल्यामुळे त्याला हलाखीच्या परिस्थितीत दिवस काढावे लागतात. या काळात पितृपक्षात श्राद्ध करायचे असेल तर ते स्वतःच्या घरी किंवा तीर्थक्षेत्री श्राद्ध करू शकता, परंतु दुसऱ्याच्या घरी आपले श्राद्ध करू नये. या पितृपक्षात झाडं कापू नये. यामुळे पितर खूप नाराज होतात आणि ते तुम्हाला शाप देतात. या काळात दक्षिण दिशेला दिव्याचे मुख करून मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा, कारण पितरांचे वास्तव्य दक्षिण दिशेला असते. तसेच भरणी श्राद्ध. तर भरणी श्राद्ध हे म्हणजे पितृपक्षातच करतात. भरणी नक्षत्रावर केले जाणारे श्राद्ध म्हणजे भरणी श्राद्ध. जर व्यक्तीचा मृत्यू भरणी नक्षत्रावर झाला असेल तर त्या व्यक्तीचे श्राद्ध पहिल्या वर्षातील श्राद्ध हे त्याच भरणी नक्षत्रावर करावे. या श्राद्धाला महाभरणी श्राद्ध असेही म्हणतात. भरणी श्राद्ध पितृपक्षात चतुर्थी किंवा पंचमी तिथीला भरणी नक्षत्र असताना करतात. ज्या व्यक्तीचा मृत्यू भरणी नक्षत्रावर झाला असेल किंवा ज्या व्यक्तीचे वर्ष श्राद्ध झाले नसेल अशा व्यक्तींसाठी हे श्राद्ध केले जाते. स्त्रियांचेही करतात. भरणी श्राद्ध स्त्रियांचे करत नाही असे काही ठिकाणी समाज रूढ आहे. पण भरणी नक्षत्राला विशेष महत्त्व दिले जाते. भरणी नक्षत्राचे श्राद्ध केल्याने काशी किंवा गया येथे श्राद्ध केल्याचे पुण्य मिळते असे मानले जाते. काही शास्त्रानुसार वर्ष श्राद्धाच्या आत भरणी श्राद्ध न केल्यास आत्मा प्रेतात्म्यांना अडकवून राहतो असे मानले जाते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षात भरणी नक्षत्रावर झाला आणि त्याचे वर्ष श्राद्ध अजून झाले नसेल तर पितृपक्षात चतुर्थी किंवा पंचमी तिथीला भरणी नक्षत्र असताना भरणी श्राद्ध केले जाते. यावेळी 11 सप्टेंबर 2025 रोजी पंचमी महालय भरणी श्राद्ध आहे. या दिवशी भाद्रपद कृष्ण पक्ष चतुर्थी आहे. 11 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 1:57 नंतर भरणी नक्षत्र चालू होते ते 12 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 11:58 पर्यंत असेल. मात्र पंचमी तिथी ही 12 सप्टेंबर रोजी सकाळी 9:58 पर्यंत आहे. म्हणून 11 सप्टेंबर रोजी भरणी श्राद्ध उरकून घ्यावे. भरणी नक्षत्राचा स्वामी शुक्र महाराज असल्यामुळे शुक्र म्हणजे यमराज, आद्य पितर हे भरणी नक्षत्राचे दैवत मानले जाते. भरणी नक्षत्र यांची दान वस्तू सफेद कपडे आहे. या नक्षत्र सफेद कपडा एखाद्या गरजू व्यक्तीला दान देऊ शकता. त्याने दानकार्य पण पूर्ण होईल. 27 नक्षत्रांमधले हे दुसरे नक्षत्र आहे आणि या भरणी श्राद्धाच्या भरणी नक्षत्रावर केलेल्या श्राद्धाचे खूप महत्त्व आहे.
म्हणजे महत्त्वाचे म्हणजे ज्या जो एखादा गरीब माणूस असेल आणि त्याच्या आयुष्यात त्याला कधीही बिचाऱ्याला तीर्थयात्रा झालीच नसेल किंवा त्याची आर्थिक परिस्थिती, सांपत्तिक परिस्थिती, शिक्षण या सर्व गोष्टी त्याच्या बिचाऱ्याला आड येत असतील, तर त्यांनी किंवा कोणत्याही धार्मिक स्थळावर तो जर जाऊ शकत नसेल, तर त्याच्या मृत्यूनंतर त्याचे श्राद्ध जर आपण भरणी नक्षत्रावर केले, तर त्या मृताच्या आत्म्याला काशी तीर्थयात्रा केल्याचे पुण्य लाभते. किती महत्त्वाचे आहे बघा. जर कोणाची घरची गरिबी असेल आणि त्या कुटुंबाला जर कधी कुठे तीर्थयात्रा करता आली नसेल, धार्मिक स्थळावर जाता आले नसेल आणि अशा व्यक्तीच्या घरातल्या कुटुंबांनी म्हणजे गरीब कुटुंबांनी जर आपल्या घरातल्यांचे जे आपल्या घरातल्यांचे जे मृत्यू झालेले आहेत त्यांचं श्राद्ध जर भरणी नक्षत्रावर केलं, तर बघा म्हणजे किती महत्त्व आहे की त्या मृताच्या आत्म्याला काशी तीर्थयात्रा केल्याचे पुण्य लाभते. किती महत्त्वाचं किती आपल्या धर्मग्रंथात उपाय सांगितलेला आहे. आता बघा, श्राद्धाचे पदार्थ: कुत्रा, कोंबडा, डुक्कर आणि अपवित्र व्यक्तीच्या नजरेपासून वाचवावे. म्हणजे श्राद्ध करताना ह्यांची नजर आपल्या वस्तूंवर पडता कामा नये, हे शास्त्रात सांगितलेला नियम आहे. आता श्राद्धाचे दान योग्य ठिकाणी व योग्य व्यक्तीस न दिल्यास, पारंपरिक पद्धत न पाळल्यास, योग्य दक्षिणा न दिल्यास श्राद्धाचे फळ मिळत नाही. जे श्राद्ध श्रद्धेने केले नाही त्यावर दुष्ट प्राण्याची नजर पडली तर ते फळ राक्षस ग्रहण करतात असे समजले जाते. म्हणून खरंच श्राद्ध हे श्रद्धेने आणि अतिशय काळजीपूर्वक आजूबाजूच्या वातावरणाचा विचार करून करावे असे धर्मग्रंथात सांगितलेले आहे. आता बघा, याच प्रकारच्या श्राद्धाचा अधिकारी वामनाने बळीराजाला बनवले. तसेच राम जेव्हा सीतेसह रावणाचा संहार करून परत आले त्यावेळी सीतेने सांगितले की त्रिजटा आपली भक्ती करते. तेव्हा रामाने त्या राक्षसीला वर दिला की ज्या श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीच्या घरात चांगली सामग्री, योग्य विद्या व पात्र नाही, सर्व योग्य असतानाही श्राद्ध करत नसेल व जो दक्षिणाही देत नाही, त्याचे फळ मी तुला देतो. याचप्रमाणे शंकराने वासुकी नागाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन वर दिला. नागराज, ज्या माणसाने श्राद्ध करण्यापूर्वी देवाचे नाव घेतले नाही, योग्य दक्षिणा दिली नाही, देवा ब्राह्मणांच्या साक्षीने उच्चारलेल्या गोष्टी पाळल्या नाहीत, श्राद्धविधी केला नाही, अशा श्राद्ध व यज्ञाचे फळ मी तुला देतो. जर कोणी श्राद्धविधी करण्यास पूर्ण खरोखरीच असमर्थ असेल तर त्याच्यासाठी विधी सांगून ठेवलेला आहे, मात्र ती व्यक्ती पूर्णपणे निष्कंचन असली पाहिजे. दक्षिण दिशेला मुख करून हात जोडून एक मूठभर काळे तीळ आणि पाणी यांचे तर्पण वर करून दुपारी आदराने व भक्तिपूर्वक या मंत्राचे उच्चारण करावे. नमेस्ति वित्तं न धनं न चान्यच्छाद्धस्य योग्यं स्वपितॄन् तोडसी तृप्यन्तु भक्त्या पितरो मयतो भुजौ ततो वर्तमीनं भारुतस्य. अर्थ: माझ्याजवळ श्राद्धासाठी लागणारे साहित्य नाही, म्हणून मी माझ्या आदरणीय पितरांना नमस्कार करतो. ते माझ्या भक्तीने आणि मी अर्पण केलेल्या जलाने तृप्ती मिळवतील आणि आपल्या
मार्गी आपल्या प्रस्थान ठिकाणी ते व्यवस्थित सुखाने पोचू देत आणि पितरांचं सर्व त्यांना मुक्ती मिळू दे. देवाने त्यांचं सर्व भलं करू दे. त्यांना योग्य पुढील सर्व मार्गांसाठी पितरांना शुभेच्छा. त्यांना कुठल्याही ह्याच्यात अडकून पडता कामा नये. पितरांना मोक्ष मिळावा आणि मुक्ती मिळावी ह्यासाठी मी प्रार्थना करीत आहे असे म्हणून प्रार्थना करून आपले दोन्ही हात आकाशाकडे वर केलेले आहेत करून पितरांना प्रार्थना करावी. म्हणजे पितर सद्गतीला जातील आणि ते प्रत्येक कुटुंबाला शुभाशीर्वाद देतील. यामुळे आता बघा, यम हा पिता म्हणजे पितरांचा राजा आहे. तो पहिला मर्त्य आहे असे मानले जाते. त्याचा वाहन रेडा किंवा काळी म्हैस आहे. ते यमलोकात राहतात. कावळा आणि कबूतर हे यमराजाचे दूत आहेत. 4 डोळे असलेले 2 कुत्रे यमलोकाच्या प्रवेशद्वाराचे रक्षण करतात. याचा प्रतिनिधी अग्नी आहे, कारण तो सर्वभक्षक आहे. यम गायत्री मंत्र ओम सूर्यपुत्राय विद्महे महाकालाय धीमहि तन्नो यमः प्रचोदयात. भारतीय संस्कृती शोधकात यम आणि यमदूताचे वर्णन व माहिती दिली आहे. यम हा यम हा विवस्वानाचा पुत्र आणि सरण्यो ही त्याची आई व यमी ही त्याची जुळी बहीण आहे. यम हा साक्षात मृत्यू असून यमाचे सामर्थ्य व कार्य सांगणाऱ्या अनेक ऋचा ऋग्वेदात आहेत. यमोनुगातुं प्रथमो विवेद नैषा गव्योतिरपभवर्तवा यत्रान् पूर्वपितरः पुरेयुरेण जज्ञानः पथ्या अनुस्वाहा. अर्थ सर्वात प्रमुख जो यम त्यालाच आमचा गगनमार्ग माहीत आहे. ज्या ठिकाणी आमचे पूर्वज परलोकी गेले, ज्या मार्गानुसार उत्पन्न झाले आणि जे मार्ग अनुसरले ती आमची जागा कोणी हिरावून घेऊ शकणार नाही. भरमौरचे यममंदिर हिमाचलच्या चंबा जिल्ह्यात भरमौर नावाने स्थित आहे. ते एक जुन्या वाड्याप्रमाणे आहे. असे मानले जाते की या मंदिरात 4 अदृश्य दार आहेत, जे वर्ण, रजत, तांबा आणि लोखंडाने बनवलेले आहेत. यमदूत मृत्यू आत्म्याला कर्मानुसार त्याच मार्गाने स्वर्ग किंवा नरकात घेऊन जातात. गरुड पुराणात पण यमराजाच्या दरबारातील 4 दिशांचे 4 दारांचा उल्लेख करण्यात आला आहे. या काळात शक्यतो पूर्ण ब्रह्मचर्य पालन करावे आणि नेहमी शुचिर्भूत राहावे असे विविध उपाय पितृपक्षासाठी मी तुम्हाला सांगितलेले आहे. आणि पितृपक्ष म्हणजे यमलोक, पितर, त्यांचे स्थान, ठिकाणं आणि तुम्ही पितरांचा मान सन्मान केला असता पितर तुम्हाला शुभाशीर्वाद देतात आणि तुमच्या कुटुंबात तुमच्या प्रत्येकाचं भलं होतं. पितरांना तुम्ही त्यांची व्यवस्थित पूजा अर्चना श्राद्ध केले असता पितर तुमच्या कुटुंबाला भरभरून आशीर्वाद देतात आणि तुम्ही पण त्यांची व्यवस्थित पूजा केल्यामुळे पितरांना मोक्ष मिळू शकतो आणि ते आपल्या म्हणजे त्या गर्तेतून मुक्त होऊन ते आपल्या सर्व पृथ्वीवरील लोकांना शुभाशीर्वाद देतात. म्हणून प्रत्येकाने आपल्या पितरांचा मान सन्मान करायचा. आज मी तुम्हाला ही गोष्ट सांगितलेली आहे आणि तुम्ही तुमच्या पितरांचा जो मान सन्मान केलात त्याच्यामुळे ते तुम्हाला जसे शुभाशीर्वाद असेल तसेच मी तुम्हाला मार्ग दाखवून पितरांचा मान सन्मान करावा म्हणून मी हे तुम्हाला माहिती देत आहे. त्यामुळे तुमच्यासुद्धा पितरांचे आशीर्वाद मला प्राप्त होत हीच परमेश्वराचरणी विनंती आणि तुमचे सर्व पितरांचे भले होत आणि त्यांना मोक्ष मिळून ते चांगल्या मार्गाला राहो, त्यांना सद्गती प्राप्त हो.
ते सदैव पितर आनंदात सुखात आणि मजेत राहोत आणि प्रत्येकजण कुटुंबाला आशीर्वाद देवोत हीच परमेश्वर चरणी विनंती. शुभम भवंतु.